नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची संपाद ज्ञानांच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लादलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अक्षय तनु गात्रा तू परम पवित्रा महासतपात्रा बोलोबा पुत्रा या परंपरेतील असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे आणि संतांचं लौकिकत्व संतांचं महात्म्य संतांचं ऐश्वर्य सांगणारा हा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल कीर्तनास रूपी सेवे करता निवडला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. पण कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, वद्य एकादशीला नित्यनेमाने चालत असलेला हा कीर्तन महोत्सव मला वाटतं वर्षभर आहे ना, वर्षभर. वा, तसं म्हटलं तर माझी महिन्याची वारी असते आळंदी पंढरपूरची. पण बरेच वेळ म्हणत होते की तुम्ही आमच्या गावाला एखाद्या वेळेस सेवा द्या. चला म्हटलं मग आता प्रत्येक वेळेस तर आपण आळंदीला जातोच ज्ञानोबारायांच्या दर्शनाकरिता. मग एकादशी जर आपण इथं आलो तर काय हरकत आहे. मला वाटतं आळंदीपेक्षा इथंच बरं वाटतंय. विठ्ठल विठ्ठल
आपण जरी एकादशीला जरी गेलो नाही तरी ज्ञानोबा यांच्याच एकादशीला आपण आलेलो आहोत असं समजायला काही हरकत नाही. कारण आपण तर काही दुसऱ्या कार्यक्रमाला तर गेलो नाही, आपण एकादशीलाच आलो. आणि मग ज्ञानोबा यांच्याच महत्वाचं, तुकोबा यांच्या महत्वाचं, तुकोबा यांच्या ऐश्वर्याचं महत्व सांगणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये पवित्र सोवडी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंते सरते पुरते धनवित्ते, ज्यांचा आवडता देव खंडित प्रेम भाव, तुका मने देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात. कोणी कोणाचं वर्णन करावं, कुठे करावं, कसं करावं याचाही काही निधान आहे. पण संतांचं वर्णन करण्याकरिता कोण असावं लागतं तर त्याच योग्यतेचा असावं लागतो. शिक्षकाचं वर्णन करण्याकरिता शेतकऱ्यांनी करून चालत नाही. जर केलंच तर त्या काहीतरी त्रुटी राहण्याची शक्यता असते. आणि म्हणून संतांचं वर्णन संतांनीच करावं. मग संतांचं वर्णन करण्याकरिता ज्या अर्थी तुकोबाराई संतांचं वर्णन करतात त्या अर्थी तुकोबाराई त्याच योग्यतेचे असले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल या जगतामध्ये संत वर्णनीय आहेत म्हणून तुकोबाराई वर्णन करतात. कोणाचं? संतांचं. संतांचं वर्णन करण्याकरिता मनुष्याच्या जीवनामध्ये ती साधना असावी लागते, तो ऐश्वर्य असावं लागतं. नवे नवे तर ती नामस्मरणाची ताकद असावी लागते, नवे नवे तर पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. विठ्ठल विठ्ठल. या जगतामध्ये फक्त संतच वर्णनीय आहेत, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोण आहेत का? देवही वर्णनीय आहेत. पण देवाचं वर्णन करण्याऐवजी संतांचं जर वर्णन केलं तर देवांना निश्चित आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकोबाराई संतांचं वर्णन करतात. संतांचं वर्णन करण्याकरिता संतांच्याच योग्यतेचा लागतो. आणि म्हणून ज्या अर्थी तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे त्या योग्यतेचं तुकोबारा आहेत. म्हणून कोणी कुणाचं वर्णन करावं? भक्तांचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ यागती, दुर्लभ यागती, जाणती दुर्लभ या गती अनेकांची. संत तुकोबाराय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देवाचं वर्णन करत असताना, संतांचं वर्णन करत असताना त्याच योग्यतेचा लागतो असं म्हणतात. भक्तांचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती अनेकांची. कोणाची गती होईल? जे संतांचं वर्णन करण्याच्या योग्यतेचे नाही. संतांचं वर्णन करण्याकरिता गेले पण त्या योग्यतेचं वर्णन झालं नाही म्हणून त्यांची गती काय होईल? नवे नवे तर भक्तांचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ ह्या गती अनेकांची. भक्तांचं महत्व आहे, भगवान भक्तांचं किंवा संतांचं वर्णन आहे फक्त संतच करू शकतात. तर मला 2-3 शब्द सांगेन, मराठी व्याकरणामधले, मराठी भाषेमधले आहेत. नवे नवे तर कोणी कोणाचं वर्णन करावं,
कुठे करावं, कसं करावं, कशा पद्धतीने करावं यालाही काही नियमावली आहे. तुम्हाला 2-3 शब्द असे सांगतोय. आदरणीय, पूजनीय, माननीय आणि तेजनीय आणि वर्णनीय. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिले शब्द आहे माननीय. कोणाला मानावं? ज्यांना मानायचं आहे त्यांना मानायचं तर काही हरकत नाही, पण मानायचं कुठपर्यंत? स्टेजवर आणण्यापर्यंत फक्त मानायचं. मानायचं त्यांना, मानू नये असं नाही, पण मानायचं कुठपर्यंत? स्टेजवर आणेपर्यंत फक्त मानायचं. चुकूनही पाया पडायचं नाही. विठ्ठल विठ्ठल माननीय, मानण्यापर्यंत फक्त त्यांना मानायचं, त्याच्या पुढचं काही करायचं नाही. माननीय पहिलं शब्द. पूजनीय, पूजनीय आपण कोणाला म्हणत असतो? परमपूजनीय, आदरणीय आहे की नाही? परमपूजनीय वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, परमपूजनीय मधुसूदनजी बाबा देहूकर आहे की नाही? असं मोठ्या व्यक्तीनं संत जी पदाला पोचलेले आहेत त्यांना पूजनीय आहे का नाही? परमपूजनीय, आदरणीय 2 शब्द झाले. कुठले? माननीय, दुसरा आहे पूजनीय आणि तिसरा आहे आदरणीय. एखादा मनुष्य जर आपल्या घरामध्ये आला, एखादा व्यक्ती सर्वे करण्याकरिता वगैरे आलं, तर आपण म्हणतो किंवा सहज आपण वडिलांचं नाव घेत नाही. परम आदरणीय आमचे पिताश्री, परम आदरणीय आमचे दादा, असा आपण त्याचा उल्लेख करत असतो. 3 चरण, 3 शब्द असे झालेले आहेत. माननीय, पूजनीय, आदरणीय, वर्णनीय. 5वा आहे तेजनीय. तेजनीय दुर्जनाची संगती. तेजनीय त्याला असा शब्द वापरता येईल. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, न सर्व संग तेजहा. म्हणजे काय? दुर्जनाचा जर संग केला तर दुर्जनाचीच गती होऊ शकते, सज्जनाची गती होऊ शकत नाही किंवा सज्जनाची संगती होऊ शकत नाही. आदरणीय, पूजनीय, माननीय, तेजनीय आणि वर्णनीय. वर्णनीय कोण आहेत? ते स्वयं स्वरूपाला प्राप्त झाले ते वर्णनीय आहेत. विठ्ठल विठ्ठल. माननीय म्हणलं की ते मोठंपण आलं, आणि मोठंपण सांगत असताना तुकोबा याचं असं चिंतन करतात, कोणी कोणाचं वर्णन करावं. इथं मुद्दा आपला आहे. भक्तांनी देवाचं वर्णन करावं. पुढे बोलत चला. भक्तांनी कोणाचं वर्णन करावं? देवाचं वर्णन करावं. शिष्याने गुरुचं वर्णन करावं, है की नाही? छात्रांनी म्हणजे एखादा शाळेतला विद्यार्थी असेल, विद्यार्थ्यांनी गुरुजीचं वर्णन करावं. आणि नवऱ्यानी नवऱ्याने कोणाचं वर्णन करावं? सगळ्यांच्या मनात आहे, पण बोलायचं कसं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वर्णन कोणाचं कसं करावं, कुठे करावं, का करावं यालाही सुद्धा नियम आहे. कोणाचे वर्णन करून चालत नाही. मोठेपणाचं लक्षण सांगत असताना एक जन्मतच मोठे आहेत, दुसरे साधन करून मोठे प्राप्त करतात, मोठेपणा प्राप्त करतात. आणि ज्याच्या अंगामध्ये मोठेपण नाही पण मोठेपणाचा आव आणतात अशी काही मंडळी आहेत. विठ्ठल विठ्ठल. महाराज जन्मताच मोठे कोण? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबा राय. जन्मताच, जन्मताची ज्ञानी आहे का नाही? वर्म उपजताची ज्ञानी. वर्म हे जाणून ते उपजताच ज्ञानी आहेत. त्यांना साधना करायची गरज नाही. का? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपान तो झाला, भक्त आनंद वरतला. महाराज ही उपजताच ज्ञानी आहेत. अहो आपण ज्यांचं वर्णन करू याच्यात नवरं नाही. देवाला सुद्धा हे जमलं नाही. देवाला सुद्धा जमलं नाही. ज्ञानोबा यांनी सुंदर अशी ओवी दिली भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये. आत्मज्ञान चौकटी. काय? आत्मज्ञान चौकटी ते संत माझे रूपडी.
भगवान परमात्मा संतांचं वर्णन करण्याकरिता गेला, पण संतांचं वर्णन झालं नाही. का झालं नाही? संतांचं वर्णन करण्याकरिता भगवान परमात्मा प्रवृत्त झाला, पण स्वतःच वर्णन करून बसला. काय? आत्मज्ञान चौकटी ते संत माझे रूपडी. संत हे आत्मज्ञान चौकट जे जीवनामध्ये आपल्या कायमस्वरूपी मागच्याही जन्मात, आताही जन्मात आणि पुढच्याही जन्मामध्ये चौकटी राहणार आहेत. म्हणजे शुद्ध आत्मज्ञान चौकटी जे अंतःकरणाच्या स्वरूपामध्ये चौकट आहेत, शुद्ध आहेत, पवित्र आहेत, ते संत आत्मज्ञान चौकटी इथपर्यंत ठीक आहे. पण भगवान परमात्म्याने संतांचं वर्णन करता करताच आपलंच वर्णन केलं. काय? संत माझे रूपडी. ते माझ्याच रूपाचे आहेत. देवते संत, देवते संत निमित्ते त्या प्रतिमा. देवाचं वर्णन, देवाने संतांचं वर्णन करण्याकरिता गेले, पण संतांचं वर्णन करता करताच आपलं वर्णन करून बसले. काय करून वर्णन करून बसले? तर आत्मज्ञान चौकटी ते संत माझे रूपडे. हे संत जे आहेत ना, माझ्याच रूपाचे अवतार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. मोठेपणाचं लक्षण तुम्हाला सांगतो. स्वयंस्फूर्ती मोठेपण, संसिद्धिक मोठेपण आणि नैमित्तिक मोठेपण. ज्या देहाच्या स्वरूपाने प्राप्त झालेले आहे ते नैमित्तिक मोठेपण, आणि आत्मस्वरूपाच्या स्वरूपाने प्राप्त झालेले आहे ते संसिद्धिक मोठेपण. नवे नवे तर निरंतर टिकल्या जातो, टिकत असतो, त्याला म्हणतात संसिद्धिक मोठेपण. म्हणजे कालापुरतं टिकतो, मर्यादेपुरते टिकतो, त्याला म्हणतात नैमित्तिक मोठेपण. तुम्हाला 6 प्रकार सांगतोय. पवित्राचे किंवा मोठेपणाचे लक्षण सांगत असताना तुकोबराय म्हणतात की संसिद्धिक मोठेपण आणि नैमित्तिक मोठेपण काय आहे. रामायणामध्ये असं वर्णन आहे. भगवान परमात्मा ठल विठल 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 रामायणामध्ये असं वर्णन आहे. भगवान परमात्मा युद्धामध्ये प्राप्त झालेले आहेत. राम प्रभू आणि तारेला म्हणू लागले, तारा म्हणू लागली भगवान परमात्म्याला. भगवान परमात्म्याला म्हणतात, माझ्या जीवनामध्ये तुम्ही वैधव्य आणलं, दुःख आणलं. अगं म्हणले, तू जे बोलते आहेस ते मला कळत नाही. आता मला सांगा, एका स्त्रीचं साक्षात जगाच्या राम प्रभूला कळलं नाही तर आपल्याला काय कळणार आहे. राम प्रभू म्हणू लागले, तारे तुझे हे बोलते आहेस ना की दुःख आणलं, वैधव्य आणलं, माझ्या जीवनामध्ये तुम्ही दुःख आणलं, असं तुम्ही जे विचारताय किंवा जे सांगतेस तू आहे ते मला काही कळत नाही. पण तुला नेमकं दुःख कसं प्राप्त झालेलं आहे. म्हणजे हे जे पती माझे पडलेले आहेत, आता मी कोणाकडे पाहून जगणार, कोणासोबत राहणार, याचं वैधव्य, याचं दुःख माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. भगवान परमात्मा म्हणू लागले, तुला दुःख झालेलं नाही, कशावरून तू प्रेम करतेस, कशावर तू आपला जीव ठेवलेली आहेस, कशावर तू अपेक्षा करतेस. तू जर या देहावर जर अपेक्षा करत असतील, माझं म्हणत असतील, तर हे देह पडलेले आहे, तू घेऊन जा. कोण म्हणतात? प्रभू रामचंद्र म्हणतात तारेला की तारा, तुला जर हे तू प्रेम करत असतील देहावरती, तर हा देह पडलेला आहे, घेऊन जा. आणि जो आत्म्यावर जर प्रेम करत असतील तर तो आत्मा मरत नाही, कधी नष्ट होत नाही, कधी संपत नाही. भगवान परमात्मा म्हणतात गीतेमध्ये, न जायते न प्रियते न कदाचिन. विठ्ठल विठ्ठल. जो आत्मदेहाच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेला आहे किंवा जन्म घेतलेला आहे तो संसिद्धिक मोठेपण, आणि जो देहाच्या जन्म मरणाच्या प्रवासामध्ये अडकलेला आहे तो नैमित्तिक मोठेपण. हे जर कळालं नसेल तर तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो. एक मनुष्य सकाळी उठल्या उठल्या पेपर वाचायला बसलेला आहे, आणि पेपर वाचता वाचता चष्मा लावलेला आहे डोळ्यावरती, पेपर वाचत आहे, आणि पेपर वाचता वाचता मुलीचा फोन आला, आणि फोन आल्यानंतर पेपर बाजूला ठेवला नाही, फक्त चष्मा डोक्यावरती ठेवला आणि फोनवर बोलू लागला. फोनवर बोलता बोलता
बराच वेळ निघून गेलाय आणि गेल्यानंतर फोन बंद झाला, ठेवलेला आहे. आणि तो आपल्या पत्नीला म्हणू लागलं, का ग माझा चष्मा कुठं आहे? ती म्हणू लागली, मी चष्मा कुठं काय ठेवणार? तुमच्या डोळ्याला लावलेला चष्मा मी कसं काय, मी तुझं किचन रूम मध्ये आहे, काम करत आहे, तुझा चष्मा मी कुठे ठेवणार? असं ती म्हणू लागली. म्हणजे तुम्हाला डोकं आहे की खोकं आहे? पेपर वाचताय तुम्ही, चष्मा तुमच्या डोळ्याला, तुम्ही चष्मा डोळ्यावरचा कुठे ठेवला? डोक्यावरती. म्हणजे तुम्हाला डोकं आहे की खोकं आहे असे म्हणत असतात. तो काय आता आम्हाला अनुभव नाही, पण म्हणतात, व्यवहारामध्ये आपण बघतो. आणि मग डोकं आहे की खोकं? मला डोकं खोकं म्हणते, मला काही डोकं नाही का? हात गेल्याबरोबर चष्मा सापडला. चष्मा मिळाल्याबरोबर अरे म्हणले हरवला नाही, हा सापडला. सापडला, हरवला होता का? नाही, सापडला. तो ज्या अर्थी त्याने डोक्यावरती ठेवलेला आहे, म्हणजे हा चष्मा डोळ्यावरचा डोक्यावरती ठेवला, त्यानेच ठेवलेला आहे, त्याचीच वस्तू आहे. पण त्याची वस्तू मिळवून देण्याकरिता कोणतरी तिसरा लागतो. त्या अर्थी आपलं स्वयंस्वरूप हरवलेलं आहे, त्याचं माहिती करून देण्याकरिता किंवा कळवून देण्याकरिता कोणतरी तिसरा लागतो. म्हणून ती आहे संत विठ्ठल विठ्ठल. हा उदाहरण नसेल समजला तर दुसरं उदाहरण सांगतो. एक महिला बाजारामध्ये गेलेली आहे आणि जात असताना बाजारामध्ये गेली, प्रत्येक वस्तू तिने घेतलेली आहे. 200 रुपयाची वस्तू. का हो म्हणले, ही जर्मनचं पातेलं कितीला आहे? 200 रुपयाला. आता इकडे पातेलंही म्हणतात, कारण की माझं मूळ गाव गडचिरोली असल्यामुळं तिथपासून आळंदीपर्यंत येईपर्यंत बरेच शब्द मला गेले. कारण की मराठी भाषा साधी समजू नका तुम्ही, मराठी भाषेमध्ये भरपूर शब्द आहेत. आमच्या इकडे गंज म्हणतात, त्याला काय म्हणतात? गंज. पातेल्याला गंज म्हणतात. गंज कशाला म्हणतो आपण? गंज त्याला पण म्हणतो, आहे की नाही? गंज कशाला म्हणतो? एखादं लोखंड जर गंजलं तर त्याला सुद्धा गंज असं म्हणतात. टोप, भगोणं असे बरेच शब्द इथपर्यंत आहेत बरं का. पातेलं असंही म्हणतात, गंज म्हणतात, पातेलं म्हणतात, टोप म्हणतात, भगोणं म्हणतात, अनेक शब्द आहेत त्याला. भगोणं कितीच आहे? 200 रुपयाचं. पातेलं कितीच आहे? 200 रुपयाचं. जर्मनचं असेल, काश्याचं असेल, पितळचं असेल, सगळ्या वस्तू तिने घेतलेल्या आहेत. 4-5 पातेले घेतलेले आहेत. आणि बाजारातून बाहेर निघत असताना कुंभाराचं घर लागलं आणि दादाला म्हणू लागली, कुंभार दादा ही माठ कितीचं आहे? म्हणजे 2 रुपयाचं. लगेच तिनं 2 रुपयाचं माठ घेतलेले आहे. सगळं साहित्य घेऊन आलेली आहे घरामध्ये. आणि घरी आल्यानंतर प्रत्येक पातेल्याला प्रत्येकाचं काम वाटून दिलेलं आहे. कशात भाजी असेल, कशात भात असेल, काय कडधान्य असेल, प्रत्येक पातेल्यामध्ये ठेवलेले आहे. रायता राहिला तो माठ कितीचा? 2 रुपयाचा. मग 2 रुपयाचा माठ शिल्लक राहिले तर याच्यात ठेवायचं काय? म्हणून त्या माऊलीने असं विचार केला की आपल्या घरी म्हशी आहेत, म्हशीचं दूध काढल्यानंतर कशात ठेवतो आपण? माठामध्ये ठेवतो, किंवा दही ठेवतो, किंवा लोणी ठेवतो. मग ती लोणी दही माठात ठेवल्यानंतर कुठे ठेवत असतो आपण? शिंक्यावरती ठेवत असतो, आहे की नाही? सगळ्यांनी ज्यांच्या घरी दूध आहे त्यांना माहिती आहे, आपण शिंक्यावरती ठेवत असतो. आणि शिंक्यावरती ते माठामध्ये दही ठेवलं आणि दह्याचा माठ शिंक्यावरती ठेवला. चळवळ चालू झाली. कशाची चळवळ? सगळे पातेले म्हणू लागले, बघ रे, तांब्याचं पातेलं म्हणू लागलं, जर्मनच्या पातेल्याला बघ म्हणले, आपली किंमत 200 रुपये, आपण खाली, आणि ज्याची किंमत 2 रुपये आहे ते आपल्यावर. आता जर आपल्यापेक्षा जर कमी वयाचा असेल, कमी ताकदवार असेल, कमी त्याची प्रसिद्धी असेल, खालचं एकदम शेतकरी वर्गातला जर असेल, तर तो जर पुढे जात असला तर एखाद्या मनुष्याला ते बरं वाटत नाही. आणि म्हणून त्यांची चळवळ चालू झाली की म्हणले 2 रुपयाची किंमत, ह्या माठाला 2 रुपयाची किंमत आपल्यावर, आपली 200 रुपये किंमत आपण खाली. चळवळ चालू झाली, याला बाहेर कसं काढायचं? आणि मग असे 6 महिने लुटून गेलेले आहेत. 6 महिने लुटल्यानंतर त्यांची चळवळ अशी चालू झाली की याला कुठल्याही पद्धतीमध्ये, कुठल्याही परिस्थितीत आपण याला घराच्या बाहेर काढायचं. 6 महिन्यांनी दूध आटलं ना. आटल्यानंतर मग आता दही तर ठेवता येणार नाही, दूध तर ठेवता येणार नाही. ते पातेलं आलं खाली, माठ आलं 2 रुपयाचं खाली. खाली आल्यानंतर सगळ्या भगोन्यांची चळवळ चालू झाली. म्हणजे काय का होईना 6 महिने आपल्याला चळवळ करावी लागली, पण एकदाच खाली आलं. आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर
आता त्या मावशीला असं वाटलं की आता ह्या माठाचं करायचं काय, म्हणून सुंदर अशी मिरची कूट, मीठ वगैरे घालून, शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून वांग्याची भाजी केली आणि भाजी वांग्याची केल्यानंतर त्या माठामध्ये ठेवली आणि ठेवल्यानंतर रानामध्ये गेली. रानामध्ये गेल्यानंतर तिकडून दुपारी 12 वाजता आली आणि आल्यानंतर तिला खूप भूक लागली होती. ते भाजी त्या माठामध्ये ठेवलेली होती. तो माठ कसा झालेला असेल, 6 महिने दह्याने रजलेला होता, आंबूस आलेला होता आणि म्हणून त्या माठामध्ये ठेवलेली भाजी ते कशी होईल, आंबट होईल की नाही, विटून जाईल. आणि विटल्यानंतर तिनं ताटामध्ये घेतलेली आहे भाजी आणि भाजी खायला लागली तर ते आंबूस आंबट लागू लागली. तिला इतका राग आला की आपण सकाळी तर जेवण करून गेलेलो नव्हतो, दुपारी जेवण करण्याकरिता आलोय आणि आल्यानंतर ते भाजी विटलेली असेल तर आपल्याला काय वाटणार आहे, आनंद होणार आहे. तिला आला राग आणि राग आल्याबरोबर तो माठ खालचा होता तो घराच्या बाहेर दिला टाकून आणि टाकून दिल्यानंतर सगळी पातळी उड्या मारू लागली. म्हणजे काय का होईना एकदाच आपण त्याला बाहेर काढलं. हा झाला दृष्टांत. आता मुद्द्यावर या. सिद्धांत काय, जोपर्यंत त्या माठामध्ये तत्वरूपी दही आहे तोपर्यंत त्या माठाला किंमत आहे किंवा त्या माठाची काय आहे, प्राप्ती आहे किंवा त्या देहाची प्राप्ती आहे. पण एकदा का त्या आत्मस्वरूपाचं दही संपलं की त्या माठाची काहीच किंमत नाही. त्याच पद्धतीने या देहाची सुद्धा काहीच किंमत नाही. जोपर्यंत भगवान परमात्म्याचं तत्व स्वरूप आपल्या अंतःकरणामध्ये आहे, या पंचतत्वाच्या देहामध्ये आहे, तोपर्यंत या शरीराला किंमत आहे. जर एकदा जर तो राम तत्व निघून गेला तर त्या देहाला सुद्धा काही किंमत नाही. आणि म्हणून तुकोबराय असं म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य काल जाणार जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जोपर्यंत
या पंचतत्वाच्या देहामध्ये भगवान परमात्म्याचं तत्व स्वरूप आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे, अन्यथा किंमत नाही. आणि जोपर्यंत संतांच्या अंतःकरणामध्ये जो भगवान परमात्मा स्थित आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काढ सावधान. आणि मग तुकोबरायांना काही साधक विचारू लागले, का हो तुकोबराय, तुम्ही म्हणता की संतांचं वर्णन करा, संतांचं वर्णन करा, पण ते संत आहेत तरी कसे? अभंगाच्या प्रथम चरणात पवित्र सोवारे, पवित्र सोवारे, तिथायका गोमांडाळे, पवित्र सोवारे, पवित्र सोवणी एकतेच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. व्याकरणाच्या पद्धतीतून जर बघायचं झालं तर पवित्र सोवडी एक मुद्दा, पवित्र सोवडी एकतीच भूमंडळी, पवित्र सोवडी एकतीच भूमंडळी. दुसरा जो असा मुद्दा आहे, पवित्र सोवडी एक, पवित्रही आहे, सोवडी आहे, ते एक आहे. कोण आहे? एक आहे. पवित्र संत आहेत, सोवणी संत आहेत, पण ते एक आहेत. दुसरा मुद्दा असा आहे, पवित्र सोवणी एक तीच भूमंडळी, पवित्र सोवडी एक आणि पवित्र सोवडी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. पवित्र कोण आहेत? विठ्ठल 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 यांच्याकडे बघा बरं तुम्ही, वैद्य यांच्याकडे काय एकाकडे बघा, त्यांच्याकडे बघू नका. तुम्ही त्यांच्याकडे बघायचं तर तुम्ही येऊन बसा. विठ्ठल विठ्ठल पवित्र कोण आहे, कशा पद्धतीने आहे, कुठले आहेत? 6 प्रकार तुम्हाला सांगतो. पवित्र देशतः पवित्र,
कालतः पवित्र, संबंधतः पवित्र, संस्कारतः पवित्र आणि स्वरूपतः पवित्र. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन जडतात नाही ना, जडतात नाही ना. जड जरी गेलं पण आज जड जाईल, उद्या जड जाईल, परवा जड जाईल, पण एक ना एक दिवस तर कळेल ना. आपल्यालाच कळावं लागणार ना. आपल्याला कळल्याशिवाय कीर्तन कुठेही सांगून चालणार नाही. आपल्यालाच कळलं पाहिजे आणि देवाला कळलं म्हणजे संपलं विषय. विठ्ठल विठ्ठल. देशतः पवित्र, ज्या देशामध्ये संत जन्माला येतात, ज्या देशामध्ये तीर्थ जन्माला येतात म्हणजे उगम पावतात, ते देश कसं आहे? पवित्र आहे. देश हा पवित्र तो देहवाणी पुण्य पवित्र तो पवित्र ते गुण पावन तो देश, जेथे हरीचे दारा जन्म घेती, जेथे हरीचे दारा जन्म घेती, जेथे हरीचे दारा जन्म घेती. पवित्र ते गुण पावन तो देश, जेथे हरीचे पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. हा प्रमाण म्हणायचं होतं. बापाने उचललं मग आता म्हणू द्या ना. ते तरी काही बिनसंतांचं आहे का? विठ्ठल विठ्ठल. पवित्र ते कूड, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या देशामध्ये संत जन्माला येतात, जन्म घेतात, ज्या देशामध्ये, ज्या कालामध्ये, ज्या ठिकाणी तीर्थ उगम पावतात, ते देश कसा आहे? पवित्र आहे. देशतः पवित्र पहिला मुद्दा. देशतः पवित्र, कालतः पवित्र दुसरा मुद्दा. कालतः पवित्र म्हणजे गाय. जिवंत आहे तोपर्यंत गायीचं पूजन होऊ शकतं, पण मेल्यावर होईलच असं सांगता येत नाही. तशी गाय पवित्रच आहे. मेल्यानंतर सुद्धा तिचा अनेक उपयोग आपल्याला प्राप्त होतो, पण पूजन केल्या जात नाही हे शक्य तर नाही. कालतः पवित्र, देशतः पवित्र, कालतः पवित्र, संस्कारतः पवित्र. संस्कारतः पवित्र. भगवान आद्य श्री शंकराचार्य मंडन मिश्रांकडे गेले आणि जात असताना एका गृहस्थाला विचारलं, का हो म्हणले मंडन मिश्रांचं घर कुठलं आहे?
तर मंडन मिश्रांचं घर म्हणजे ज्या घरामध्ये 2 पोपट आहेत ते मंडन मिश्रांचं घर आहे. काय त्यांचं वाद होतं, काय त्यांनी परत निरसन केलं, ह्याच्याकडे जायचं नाही मला. फक्त मंडन मिश्रांचं घर मला संस्कारता हा मुद्दा सांगायचा आहे. मंडन मिश्रांच्या घरी 2 पोपट आहेत असं त्यांनी सांगितलं. पण गावामध्ये गेल्यानंतर सगळेच घरामध्ये म्हणजे दारामध्ये पोपट 2 पोपट होते प्रत्येकाच्या घरामध्ये. आता गावामध्ये गेल्यानंतर त्यांना वाटवं लागलं शंकराचार्यांनी की बाबा 2 पोपट तर सांगितले, ज्यांच्या घरी 2 पोपट आहेत ते मंडन मिश्रांचं घर आहे, पण प्रत्येकाच्याच घरामध्ये 2 पोपट असल्याचं दिसतंय आपल्याला. परत त्यांनी एका गृहस्थाला विचारलं, का हो म्हणले, मंडन मिश्रांचं घर सांगितलं 2 पोपट आहे, ठीक आहे, पण प्रत्येकाच्याच घरी 2 पोपट आहेत याच्यावरून कसं ओळखायचं? त्या गृहस्थाने सांगितलं, ज्या दारातले 2 पोपट वेदांताची भाषा करतात, वेदांताची चर्चा करतात, ते मंडन मिश्रांचं घर आहे असं त्यांनी सांगितलं. पुढे जात असताना प्रत्येकाच्या घरामध्ये ते पोपट बोलू लागले. आता ते काय जे शिकवलं असेल ते बोलू लागले. पण मंडन मिश्रांच्या घरचे पोपट 2 प्रपन्यवाद आणि परतन्यवाद असं बोलू लागले. शंकराचार्यांना वाट लागलं की हेच मंडन मिश्रांचं घर असलं पाहिजे. कशा करीत आम्ही सांगितलं, संस्कारतः, देशतः पवित्र, कालतः पवित्र, संस्कारतः पवित्र. संस्कारतः पवित्र. जर संस्कार तुम्ही चांगले दिलेत, कोणावरही असू द्या, मुलांवर असू द्या, जनावरांवर असू द्या. बघा तुम्ही जर जंगलातले जनावर बघितले किंवा प्राणी बघितले तर त्यांना कधीही इंजेक्शन घ्यावं लागतं, गोळी खावं लागत नाही. पण मनुष्याच्या सानिध्यामध्ये आले की प्रत्येकाला दवाखाना करावा लागते की नाही? बघा ना तुम्ही, आपल्या घरी जनावर आहेत, गायी आहेत, बैल आहेत, म्हशी आहेत, शेळ्या आहेत, प्रत्येकाला दवाखाना करावा लागतो की नाही? पण जर तुम्ही जंगलामध्ये गेलात, वनामध्ये गेलात तर त्यांना कधी गोळी लागत नाही, कधी इंजेक्शन लागत नाही, कधी सलाईन लागत नाही. याचा अर्थ काय आहे? संस्कार याच्याकरिता सांगतो, आपल्यामध्ये संस्कार कोणावर केले पाहिजे, कशी केली पाहिजे. अहो, एखाद्या जर कुत्र्याला जर तुम्ही शिकवलं तर माणसापेक्षा चांगलं कार्य करतो. विठ्ठल विठ्ठल आता जर आपण बाहेर फिरलेलो महाराज, असं वातावरण पाहायला मिळतं. जवळजवळ कमीत कमी 20 ते 25 फोन असतात दिवसातून, तरुण मुलांचे. बरोबर, मी आता माझं गाव गडचिरोली असल्यामुळे मी नागपूर वगैरे इकडे कार्यक्रम करत असतो. महाराज, अशी बिकट परिस्थिती आहे. असं वाटते कधी कधी की कीर्तन, आता जे मोठे कीर्तनकार आहेत त्यांना काही म्हणजे सगळेच कीर्तनकार असं मी म्हणत नाही, काही असे ठराविक कीर्तनकार आहेत की त्यांना फक्त कीर्तन असं मतलब आहे, दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचं काही मतलब नाही. यायचं, गाडीमधून उतरायचं, फेटा बांधायचं, कीर्तन बोलायचं, कीर्तनाचं पॅकेट घेतलं की निघालं. परमार्थामध्ये काय होते याचं कोणाकडे सुद्धा लक्ष येत नाही. काही सगळ्यांचं सांगतो असं नाही. महाराज, मी आता ह्या सातारा जिल्ह्यामध्ये मानदेशामध्ये मी फिरतोय. 50, 60, 70 वर्ष झाले बापू. पण घट मांडत असताना घटाला काय साहित्य लागते हे अजून माहिती नाही. किती वर्ष झाले? 50 वर्ष, 60 वर्ष, मोठे मोठे सप्ते झाले. पण जर आता मी व्यासपीठ जास्त, शक्यतो कीर्तन कमी करतो, पण व्यासपीठ जास्त, मला ज्ञानेश्वरी वाचायला खूप आवडते, सेवा करायला खूप आवडते. त्याच्यामुळे मी आता घट मांडणं माझ्याकडेच असते शक्यतो. नवग्रहाचं साहित्य आणा म्हटलं तर म्हणजे नवग्रहाचं साहित्य लागते. होय, कशाला? सत्यनारायणचं जसं आपण सत्यनारायण घरी करतो की नाही, प्रत्येकाच्या घरी एक ना एक वर्षी तर सत्यनारायण होतच ना. मग नवग्रहाचं साहित्य माहित नाही. आता महाराज म्हणले, तुम्ही साहित्य मागताय, आमच्या सप्त्याला 50 वर्ष झाले तर सप्ताह बिन माडकऱ्यांनी उभा केला, असं कधी होईल? सांगा. एकाच्याही गळ्यामध्ये माळ नाही. मीच विना उभा करतो ना, मीच जेहर विठ्ठल करतो. 4 वर्ष मीच केलं. महाराज, अशी परिस्थिती आहे. मला सांगा बरं, हे आता काय हे कीर्तनकार काही त्या घटाकडे जाऊन बघत नाही कशी पूजा मांडली, काय मांडली, पण खरी महत्वाचं ते आहे. जोपर्यंत जसं ज्ञानोबा वारकरी संप्रदायाचा पाया रचला म्हणून आज इमारत उभी आहे. सप्ताह टिकवण्याकरिता महाराज सहज नुसतं सगळेच आले म्हणून काही सप्ताह टिकतो असा नाही, किंवा सगळेच आले म्हणून सप्ताह पूर्णपणे पर्वतवाला जातो असं नाही. त्याची बैठक महत्वाची आहे. आता काही सप्त्याला तर घटच मांडत नाही. ते पूर्वीची काही परंपरा असेल, कोणी असेल, कशा पद्धतीने केली काय माहिती. पण महाराज, ते चालत आलेले आहे. पण तो व्यक्तीही महत्व तसा असला पाहिजे. जसं एखाद्या महात्म्याने ते सप्तेची स्थापना केली,
तर महाराज तो सप्ताह कायम स्वरूपी टिकत असतो. त्याला घटाचीही गरज नाही, कारण की तो मनुष्य, तो व्यक्ती त्या पद्धतीचा असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून संस्कार ही खूप महत्वाचे आहे. 50-50, 100-100 वर्षाच्या परंपरा झाल्या महाराज, पण अशी परिस्थिती आहे की तिथेच खरे म्हटलं तर दिवा व्यवस्थित लागलेला नाही, अशी काही आपल्याला पाहायला मिळतात. संस्कार हे खूप महत्वाचं आहे. दररोज नाही तरी निदान फक्त 15 मिनिटं आपल्या मुलांना दिलं पाहिजे, 15 मिनिटं आपल्या स्वतःला दिलं पाहिजे. 15 मिनिटं कशी सांगतो मी तुम्हाला, 5 मिनिटं गाथ्याला, 5 मिनिटं ज्ञानेश्वरीला आणि 5 मिनिटं नामस्मरणाला 15 मिनिटं जर दिवसातून दिलं तर महाराज आपला परमार्थ सफल झाल्याशिवाय राहत नाही. बघा ना महाराज, संतांनी इतकं सोपं करून ठेवलेलं आहे. काय सोपं करून ठेवलेलं आहे? संस्काराची मी तुम्हाला हे माहिती सांगतो. संस्कार कशा पद्धतीने संस्कार करावं लागत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सहज संस्कार होत असतात. सकाळी जर आपण उठलं तर महाराज, आता आम्ही बालसंस्कार शिबिर घेत असतो. हरिभक्त परायण परम पूजनीय गुरुवर्य संजी महाराज पाचपोर जवळ 432 वर्षाला त्यांचे बालसंस्कार शिबिर होतात. मे महिन्यामध्ये, फक्त वर्षभर नाही. एवढं मोठं सुंदर त्यांचं कार्य आहे महाराज. सकाळी उठल्या जर कराग्रे वसती लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुलेत गोविंद प्रभाते कर दर्शनम. महाराज ह्या श्लोकामध्ये एवढी पावर आहे ना. कराग्री, कर म्हणजे हात, कराग्री वसती म्हणजे राहणे, व्याकरण आहे. वसवतीची म्हणजे राहणे, कर म्हणजे हात. कराग्रे वसती लक्ष्मी कर मध्ये सरस्वती, लक्ष्मी कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. दोन्ही हाताचं दर्शन घेतलं आणि चोळलं, जर चेहऱ्यावरती फिरवलं तर महाराज कायमस्वरूपी ते चेहऱ्यावरती राहतं. हे सहज आहे का? विकत आणायचं आहे? विकत आणायची गरज नाही. सकाळी जर हे मुलांना म्हटलं, बालसंस्कार शिबिरामधले पोरं म्हणतात, महाराज ज्या आई कधी वडील शिकलेच नाही, शाळेमध्ये कधी गेलीच नाही, ते आई वडील सुद्धा म्हणतात आमच्या मुलाने आम्हाला शिकवलं. ऐका नाही, भूमीवरती पाय ठेवत असताना महाराज हाताचं दर्शन घेतलं की लक्ष्मी आणि सरस्वती कायमस्वरूपी आपल्या हातामध्ये वास्तव्य करते. दिवसभर कुठलंही काम करा तुम्ही, पण चांगलं, वाईट काम नाही, चांगलं काम करत असताना लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही हाताने केलेलं काम, त्या कामामध्ये आपल्याला एवढी लक्ष्मीही देते आणि सरस्वती सुद्धा देते. सरस्वती विद्येची देवता आणि लक्ष्मी संपत्तीची देवता. महाराज दोनही काही न करता आपल्याला नुसते ह्या श्लोकाचं जर अनुकरण केलं तर महाराज लक्ष्मी आणि सरस्वती आपल्याला प्राप्त होते. भूमिमातेचं दर्शन घेत असताना महाराज त्या भूमिमातेला असं नमन करायचं आहे की माते, मी झोपून उठल्यानंतर तुझ्यावरती पाय देणार आहे. पाय देत असताना तुला त्रास होऊ नये म्हणून मी नमस्कार करतो, तुला वंदन करतो आहे. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्श समक्षमे. पाद म्हणजे पाय, मी स्पर्श तुला करणार आहे, तुला त्रास होऊ नये म्हणून मी तुला नमस्कार करते. केवढं सोपं आहे, पण शिकलं तर, संस्कार आपण घेतले तर. अनेक 22 असे श्लोक आहेत की ती झोपेपर्यंत गंगे चिमणे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जरेस्मिन सन्निधिम कुरु. नवे तर आपण म्हणतो ना, यज्ञशिष्टाशिन संतो भुज्यंते सर्व किलबिषे भुज्यंते दोन पापई पंचतात्म कारणात. नवे तर देव पूजा करत असताना त्या देवाच्या मूर्तीची जे तीर्थ असतं ते तीर्थ आपण जर घेतलं तर ओम अपवित्रो पवित्रो वाम सर्वामस्तांगतो पिवा यस्मरेत पुंडरी काक्षम सभाया भेंतर सुची. सुची म्हणजे सुचिरभूत. महाराज आता सुचिरभूतच राहत नाही, म्हणून आपण कितीही जरी परमार्थ केला तरी आपल्याला देवाचं अनुसंधान सुद्धा येत नाही. याचं कारण तेच आहे. नवे तर 60-70 वाऱ्या केल्या पण आपल्याला देवाचा अजूनही अनुभव येत नाही. याचं कारण काय? तर सुचिरभूत नाही. लघवीला गेलं की चूड सुद्धा भरत नाही. हे कोणी मुसलमानांनी करावं का हिंदूंनी करावं हे शिकवण्याची गरज नाही. हे सहन स्वरूपाने आपल्याला प्राप्त आहे. महाराज लघवीला गेल्यानंतर सहज 4 वेळ चूड भरलं पाहिजे. वैष्णवाने गुडघ्यापर्यंत पाय धुतलं पाहिजे. बाहेर दिशेला जर गेलं तर 8 वेळ चूड भरली पाहिजे. गुडघ्यापर्यंत पाय धुतलं पाहिजे. हे कोण करते हो? महाराज नुसता घरात घुसल्या बुटा सकट जेवायला बसतो तर तो कधी पाय धुणार आहे आणि कधी चूड भरणार आहे? हीच मोठी साधना आहे. बरं, खूप मोठे त्यांनी दिवसाला 10 कीर्तन केले. हा परमार्थ नवीच आहे. साधना कशी करतो? देवाचं प्राप्ती करण्याकरिता खूपच डामडोल लागत नाही. साधा जरी वारकरी असला पण जो नित्यनेमाने
परिपूर्ण असला तर महाराज वेगळी साधना करण्याची गरज नाही. मी सांगतो कशाकरिता, तर महाराज या संतांनी आपल्याला इतकं सुलभ केलेलं आहे की संस्कार करण्याची गरज नाही. बघा तुम्हाला थोडक्यात सांगतो, वेळ झाला की मला सांगा, कारण की माझी घड्याळ थोडी पुढे आहे. विठ्ठल 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 हो, जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत 2-2, 3-3 कीर्तन करतो त्याचा परमार्थ आहे का? महाराज तुळशीला पाणी घालायची फुरसत नाही. नुसतं सांगण्यात उपयोग नाही, आपण कृती करण्यात खूप महत्व आहे. सकाळी उठल्यानंतर महाराज स्नान केल्यानंतर देवपूजा झालीच पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरीचं नित्यनेम झालंच पाहिजे. जो नित्यनेमाविन्न अन्न खाय तो श्वान, मग तो कीर्तनकार असला तरी. तुळशीला पाणी, सहज मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. महाराज रामनवमीचा दिवस होता आणि रामनवमीच्या दिवशी आता दशमी, एकादश, द्वादश हा आमचा नित्यनेमच आहे. रामनवमीच्या दिवशी जसे 5 उपवास आहेत, ऐका नाही, नृसिंह जयंती, वामन जयंती, गोकुळाष्टमी, शिवरात्री, रामनवमी, आणखी वामन जयंती, हा वामन जयंती, वामन जयंती, नृसिंह जयंती, शिवरात्री, गोकुळाष्टमी आणि रामनवमी. हनुमान जयंती नाही, रामनवमी, एकादशी सारखा उपवास करावा लागतो. रामनवमीचा दिवस आणि रामनवमीच्या दिवशी महाराजांनी सांगितलं पिठलं भाकरी करा. काय सांगितलं? पिठलं भाकरी. बसलो आम्ही सगळे जेवायला आणि बसल्यानंतर आम्ही सगळे, आता माझ्यासोबत जे जे काही वारकरी असतील, पकवासकार असेल किंवा गायनकार असेल, सगळ्या मंडळींना ते करावंच लागतं. रामनवमीच्या दिवशी उपवास. आम्ही सगळे बसलो, वरईचं भात आमटी केलेली होती आणि महाराजांनी सांगितलं पिठलं भाकरी. महाराज म्हणलं तुम्ही आज रामनवमी आहे. महाराज आम्ही काय वारकरी आहे का? कोण आहे आम्ही? कीर्तनकार आहे. मग कीर्तनकारांना हे करू नये. आणि मग रामनवमीच्या दिवशी जेव्हा ते प्रकार सांगत असताना 24 एकादशा आणि 5 उपवास सांगत असताना ज्या गोवांनी पिठलं भाकरी खाल्ली तो 5 उपवास सांगेल. म्हणून कृती अगोदर महत्वाची आहे, नंतर सांगणं सोपं आहे. सांगणं काय हो, काही तोंडाला तरी आपण सुटल्यासारखे सांगू शकतो, पण करणं, जेव्हा ते सांगत असताना महाराज त्यांनी 5 प्रकार सांगितलेच नाही, कारण पुढे मी होतो ना. कारण की मी जेवतानाच त्यांना विचारलं होतं की महाराज रामनवमी आहे. रामनवमीचा उपास सांगत असताना महाराज हा उपवासामध्ये तो मोडत असतो. कशासाठी सांगतो मी? संस्कार. हे संस्कार स्वतः पहिले आपण उतरवलं पाहिजे, नंतर सांगलं पाहिजे. माझा मुद्दा असा आहे, भारतीय संस्कृतीमध्ये महाभारताला 1.25 लाख श्लोक. किती सोपं. आणि संस्कार करण्याकरिता दुसरीकडे जायची गरज नाही, संतांनी एवढं सोपं केले. संस्कार मुद्दा माझा हा चाललेला आहे. बघा, मी कुठेही जरी गेलो तरी मात्र तुमचा काय असलं पाहिजे? जाग्यावर असलं. काय असलं पाहिजे? खेड्या भाषेत सांगायचं म्हणजे ती खोटा तुमच्या हातात असला पाहिजे. बुवा कितीही कासऱ्यांनी लांब जाऊ द्या, कारण की आम्हाला कुठेही गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, गात्यामध्ये, रामायणामध्ये, भागवतामध्ये जावंच लागणार ना. महाराज काय काय जणांना आणावं लागतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाभारताला 1.25 लाख श्लोक, तेही आपल्याकडून अवलोकन होत नाही. म्हणून व्यास महर्षींनी 17 पुराणाचं लिखाण केलं आणि त्याच्याही नंतर श्रीमद भागवत महापुराण 18,000 श्लोकाचं काय केलं? ग्रंथ लिहिला. आणि लिहिल्यानंतर तेही आपल्याकडून अवलोकन होत नाही. म्हणून महाभारतामधलं छोटस पिल्लू ग्रंथ ते कुठलं? हा, वडापुरीतली भगवद्गीता कुठली? वडापुरीतली कुठली आहे? मग बघा, इतकं सूक्ष्म आहे. काय आहे? बायबल, कुराण आदरार्णी म्हणतात. त्यांची लोक तुम्ही जाऊन बघा किती आदर त्याला देतात. आपण दररोज कीर्तन, दररोज परमार्थ करून सुद्धा आपल्या धर्मग्रंथाचा नीट आपल्याला विचार करता येत नाही. आपलं किती संस्कार नीट असलं पाहिजे सांगा. श्रीमद भगवत गीता, श्री मुखातून आलेली श्रीमद भगवत गीता. श्री, आता बघा साधारण जर तुम्हाला सांगतो, ज्या मातोश्रीच्या, ज्या स्त्रीच्या डोक्यावरती पदर नाही तिला काय म्हणतात सांगा? आईनं सांगा काय म्हणतात? मराठी भाषेत सांगू तुम्हाला, बोडकी म्हणतात. काय म्हणतात? बोडकी. बोडकी म्हणजे तिच्या डोक्यावरती पदर नाही तिला बोडकी म्हणतात. मग ज्या श्रीमद भगवद्गीतेला जर श्री लावलं नाही तर ते काय होईल?
बोडके होईल की नाही? म्हणजे धर्मग्रंथाचा एवढं सूक्ष्म विचार आहे की श्रीमद भगवत गीता त्या ग्रंथाचा इतका आदरार्थी उल्लेख आपल्याला करता आलं पाहिजे तर म्हणता येईल आपल्याला हिंदू, अन्यथा म्हणता येणार नाही. महाराज ते धर्मग्रंथ छोटस पिल्लू किती श्लोकाचं आहे? वा. किती अध्याय आहेत? किती शब्दाचा श्लोक आहे? किती चौकडे आहेत? वा. कुठे सांगितली? रणांगणामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये. कोणी कोणी ऐकली? संजयाने ऐकली, अर्जुनाने ऐकली, हनुमंतरायाने ऐकली. ऐकी नाही? लेखक कोण? वा. अजून व्यास महर्षी असंही म्हटलं जातं. कशाकरीत सांगितलं मी हे? आपल्या धर्मग्रंथाचा सगळा आपल्याला काय असला पाहिजे? इतिहास असला पाहिजे. एखादं जर घर बांधायचं म्हटलं तर वाळू किती लागली, सिमेंट किती लागलं, सगळं आपल्याकडे लिखा असतं की नाही? मग आपल्या धर्मग्रंथाचा सगळाच महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला माहित असला पाहिजे तर आपण हिंदू म्हणण्याच्या लायकीचं आहे. कशाकरिता सांगितलं मी? संस्कारता. हा. 700 श्लोकाची श्रीमद भगवद्गीता, 18,000 श्लोकाचं श्रीमद भागवत महापुराण ते अवलोकन होत नाही म्हणून श्रीमद भगवद्गीता आपल्याला पाहायला मिळते किंवा ऐकायला मिळते, वाचायला मिळते. त्याच्यानंतर 700 श्लोकावरती श्री भगवान श्री ज्ञानोबा यांनी 936-32 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली समजा किंवा सांगितली. त्याच्याही नंतर हे आपल्याकडून अवलोकन होत नाही म्हणून 27 अभंगाचा काय दिला? हरिपाठ लिहिला. हरिपाठही लिहिल्यानंतर सांगितल्यानंतर तेही आपल्या ज्ञानोबांनी किव आली. माझे वारकरी भोळे आहेत, सामान्य आहेत, साधारण आहेत, शेतकरी आहेत म्हणूनही ज्ञानोबा यांनी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण एकच चरणामध्ये आणलं. चौवेदी जान साही शास्त्र कारण, 18 पुराण हरसी गाती, 18 पुराण हरसी गाती, 18 पुराण हरसी गाती. चौवेदी जाण साई शास्त्री कारण, 18 पुराण हरिषी गाती. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण महाराज एका चरणामध्ये आणलं. ज्ञानोबा म्हणतात साई शास्त्री कारण, 18 पुराण हरिषी गाती.
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. महाराज हे सगळं अवलोकन आपल्याकडून होत नाही. म्हणून बघा महाराज, देवाने जे कार्य केलं ते आपल्याकडून अवलोकन होत नाही, पण संतांनी आपल्यावरती कृपा केली, संस्कार केले. संस्कार करण्याचं सुलभ सोपं केलं ते ज्ञानोबराय आहेत महाराज. ज्ञानोबरायांनी एका चरणामध्ये 4 20 6 शास्त्र 18 पुराण एका ठिकाणी आणलं. ज्ञानोबराय म्हणतात, जर एका चरणाचं जर 108 वेळा जर आपण जप केला तर 4 20 6 शास्त्र 18 पुराण सहज आपल्याला प्राप्त होतील, कंठस्थ होतील, मुखतगळ होतील. का? माझी या सत्यवादाची तो वाचा गेली बहुत कल्प, त्याचे महाद्वीप पातले. प्रभू ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या शब्दावरती, माझ्या वाणीवरती ज्याने विश्वास ठेवला ते महाराज सगळं त्याला प्राप्त होईल. कशाकरिता सांगितलं? संस्कारतः, देशतः, कालतः, नवे नवे तर संस्कारतः. चौथा मुद्दा आहे कुलतः. कुलता म्हणजे ज्या कुलामध्ये एखादा महान व्यक्ती आहे, जसं नामदेवांचे वंशज असतील, तुकोबऱ्यांचे वंशज असतील, नाथ महाराजांचे वंशज असतील, आता भक्त मंडळी पाया पडण्याकरिता जात असतात. पण त्या व्यक्तीने जर असं मनामध्ये अंतकरणामध्ये धारणा केली की हे माझ्या पाया न पडता माझ्या परंपरेला पाया पडतात, असा जर त्याच्या अंतकरणामध्ये भाव असेल तर महाराज ते कसं आहे? कुलतः पवित्र, देशतः पवित्र, कालतः पवित्र, कुलतः पवित्र, संस्कारतः पवित्र. 5वं आहे संबंधतः पवित्र. आपण पंढरपूरला देहूला जात असताना, देहूला आळंदीला जात असताना महाराज डोंगर मातीचं की दगडाचं? कशाचं आहे? दगड मातीचं आहे की नाही? पण जर आपण दुसऱ्या डोंगरावर जर कुठे गेलो तर पाया सुद्धा पडत नाही. पण भंडारा डोंगर असेल, भामचंद्र डोंगर असेल, घोराडेश्वर डोंगर असेल तर महाराज त्या डोंगराला नुसतं बघितल्या आपण काय करतो? वंदन करतो. का करतो? का तुकोबऱ्यांचा संबंध आला. संबंधतः पवित्र, संबंधतः पवित्र. महाराज आज जर तुम्ही बघितला तर ज्या लोकांना माहिती नाही तेच लोक पाय पडणार नाही, पण ज्यांना सगळी अनुभूती आहे, त्याचं महात्म्य माहित आहे, ते प्रत्येक मनुष्य, प्रत्येक वारकरी देऊळ आळंदीला गेल्यानंतर, देहूला गेल्यानंतर देहू सोडून महाराज भंडारा डोंगर, भामचंद्र, गोराडेश्वर डोंगरावर गेल्याशिवाय राहत नाही, वंदन केल्याशिवाय राहत नाही. कशाकरिता सांगतो मी? तुकोबऱ्यांचा संबंध आला म्हणून. आता हे उपर्ण आहे, हे उपर्ण हे कापसापासून तयार झालेलं आहे, त्याचं तंतू तयार झालेला आहे, धागा तयार झालेला आहे, नंतर याचं उपर्ण तयार झालेलं आहे. पण या उपरण्याला शांती ब्रह्म कुरेकर बाबांचा संबंध आला म्हणून आज महाराष्ट्रामध्ये ह्या उपरण्याला कुरेकर बाबांचं उपर्ण द्या म्हणून सगळे लोक दुकानदारांना म्हणत असतात. महाराज जर दुसरं जर उपर्ण असलं तर त्याला उपरणच म्हणतील, शांती ब्रह्म नाव सुद्धा पडणार नाही. आज महाराज शांती ब्रह्म कुरेकर बाबांनी हे उपर्ण धारण केलं, संबंध आला म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जर हे उपर्ण ज्याच्या खांद्यावर तुम्ही जर बघितलं तर शांती ब्रह्म कुरेकर बाबाच आठवतात. विठ्ठल विठ्ठल, हलो हलो, आणि म्हणून देशतः पवित्र, कालतः पवित्र, कुलतः पवित्र, संस्कारतः पवित्र, संबंधतः पवित्र. 5 मुद्दे तुम्हाला सांगितले. 6वा मुद्दा जो असा आहे स्वयंस्वरूपतः पवित्र. त्याची तुलना करता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. तो स्वतःच स्वयंस्वरूपाने काय आहे? स्वरूपतः पवित्र आहे. त्याला पवित्र करण्याची गरज नाही. तो म्हणजे भगवान परमात्म्याचं तत्वस्वरूप. विठ्ठल विठ्ठल, आणि म्हणून तुकोबराय म्हणतात जे पवित्र आहेत, सोवडी आहेत ती एक आहेत. पवित्र सोवडी एक तीच भूमंडळी. अशी जे मंडळी आहेत, जे संत आहेत, त्यांनाच देव आवडतो अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी संतांविषयी प्रेम आहे, तेच त्यांनाच काय देव आवडतो. ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी आदर नाही, भाव नाही, श्रद्धा नाही, ऐकणे, त्यांना देव कसा आवडेल महाराज? जे पवित्र आहेत, सोवडी आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये नवे नवे तर ते शुद्ध आहेत, पवित्र आहेत, त्याच अंतःकरणामध्ये प्रेम आहे देवाबद्दल. ते कसे आहेत? ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ज्या भगवान परमात्मा करिता सगळे जण आपण अट्टहास करतो, तरमळ करतो, त्याच भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन म्हणजे 2 मिनिटं आपण भगवान परमात्म्याचं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 2 मिनिटं भजन करायचं आहे. सर्वांनी ताट बसायचं आहे. भगवान परमात्म्याचं आपल्याला काय करायचं आहे? भजन करायचं आहे. कशाकरिता? देवाची प्राप्ती करण्याकरिता. विठोबार कुमारी बर, वेळ पण कमी आहे आपल्याला. पवित्र सोवणे एकतेच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी संतांविषयी प्रेम आहे, त्यांनाच देव आवडतो. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. अखंडित प्रेम म्हणजे काय? निरंतर. त्यालाच काय म्हणतात? संसिद्धिक मोठेपण, नैमित्तिक मोठेपण. मोठेपणाचं लक्षण असं आहे, विठ्ठल 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 हो, जे मोठेपण ज्या व्यक्तींना प्राप्त झालेले आहे, त्याच व्यक्तींनी भगवान परमात्म्याचं नवे नवे तर संतांची संगती आम्हाला घडव असं सांगतात की ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. संतांकडे एवढं भरपूर आहे महाराज, संतांनी एवढं कार्य करून ठेवलेलं आहे की ते आपल्याला कधीच संपू शकत नाही. ह्याच जन्मात नाही, कुठल्याच जन्मामध्ये आपल्याला संपू शकत नाही. बघा ना महाराज, ज्ञानोबा यांनी किती आपल्याला सोपं करून ठेवलेलं आहे. ज्ञानोबा यांनी एका जड भिंतीला चालवण्याकरिता 2 शब्द खर्च केले. आणि दुसरा मुद्दा सांगायचं म्हटलं तर जो निर्बुद्ध प्राणी आहे, कोण? रेडा, ज्याला ऊन कळत नाही, वारा कळत नाही, पाऊस कळत नाही, थंडी कळत नाही, काहीच कळत नाही, त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं. फक्त 2 शब्द खर्च केले. किती? जड भिंतीला चालवण्याकरिता 2 शब्द. निर्बुद्ध प्राण्याकडून वेद बोलून घेतलं 2 शब्द. आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानोबा यांनी सांगितले, ज्यांनी लिहिली त्यांचं नाव काय? सच्चिदानंद बाबा. मरण्याच्या अगोदर सदानंद असं नाव होतं. आणि मेल्यानंतर जेव्हा ज्ञानोबा यांनी त्यांना जिवंत केलं, तेव्हा विचारलं त्यांच्या पत्नीला, का हो म्हणले याचं नाव काय? म्हणले सदानंद. ज्यांच्या नावात तसत चित आनंद स्वरूप आहे, तो मरू कसा शकतो?
आणि म्हणून ज्ञानोबरांनी सच्चिदानंद बाबा असं त्यांचं नाव ठेवलं. कशासाठी सांगतोय मी, जो मेलेला मनुष्य आहे त्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरीचं प्रगटीकरण केलं महाराज. त्या 3 व्यक्तीकरिता फक्त ज्ञानोबरांनी 2 शब्द वापरले. चांगले महाराज वाघावरती बसून आले ना, आपण आता जायचं कशावरती म्हणून जड भिंतीला चल म्हटलं नुसतं. काय ज्ञानोबरांनी चल म्हटलं, 2 शब्द वापरले, चल 2च. रेड्याच्या मुखातून वेद बरवले, फक्त बोल असं 2 शब्द वापरले. मेलेल्या मनुष्याच्या मुखातून नुसतं उठ म्हणलं तरी उठून बसले. जसा एखादा मनुष्य झोपेला मनुष्य आहे, त्याला उठ म्हणलं लगेच उठून बसतो, तसा मेलेला मनुष्य उठा सच्चिदानंद बाबा म्हटल्याबरोबर तटकड असं उठून बसले. कोण? सच्चिदानंद बाबा महाराज. ते भाग्यवान का आपण त्यांच्यापेक्षा किती भाग्यवान आहात? किती अनेक हजार पटीनं आपण भाग्यवान आहोत. कसं भाग्यवान? तुम्ही म्हणाल की आम्ही कसं काय भाग्यवान? जे निर्जीव भिंत आहे, एखाद्याला जर म्हणलं चला नाव कीर्तनाला, महाराज तो मनुष्य आपण 1000 वेळ जरी बोललं तर तो उठत नाही. एवढा आपला अधिकार आहे. ज्ञानोबा यांनी नुसतं म्हणलं चल माते म्हटल्याबरोबर, जर भिंतीला म्हटल्याबरोबर लगेच जड भिंत चालायला लागली. 2 शब्द वापरलं महाराज. निर्बुद्ध प्राण्याला नुसतं बोल म्हटलं तर वेद बोलू लागला. आपल्याला एखादा अभंग म्हटलं तर आठवडा लागतो पाठ करायला. ही आपली पद्धत आहे किंवा आपली योग्यता आहे. ज्या मेलेल्या मनुष्याला नुसतं उठ म्हणलं तर लगेच उठून बसला, ते सच्चिदानंद बाबा महाराज 2 शब्द वापरले. त्यांच्यापेक्षा 1000 पटीने आपण भाग्यवान आहोत. काय भाग्यवान आहोत? आपल्याला 9036 ओव्या दिल्या की नाही? दिल्या की नाही? ज्ञानोबा यांनी आपल्या पुढे आहे ना ज्ञानेश्वरी, 9032 म्हणा 36 ओव्या म्हणा आपल्याला दिल्या. पण आज तुम्ही चांगल्या चांगल्या पारायण सोहळ्यामध्ये बघा महाराज, कीर्तनाला भरपूर, हरिपाठाला भरपूर, पण तेवढं मात्र ज्ञानेश्वरी पारायणाला म्हटलं तर महाराज 12 सुद्धा राहत नाही. एवढी आपली योग्यता आहे. बघा ना तुम्ही, सगळ्या कार्यक्रमाला राहतील पण काकड्याला तेवढं ज्ञानेश्वरी पारायणाला राहत नाही. मग आपण किती भाग्यवान आहोत. एवढं मोठं कार्य संतांनी केलं महाराज. त्या संतांकडलं कधी सरत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ते संत कसे आहेत? योग्यतेनेही प्रफुल्लित आहेत, संपत्तीनेही ऐश्वर्यवान आहेत, त्यांचं महात्म्यही खूप आहे, त्यांचं कार्यही खूप मोठं आहे, त्यांच्याकडलं कधी संपत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. कोण भाग्यवंते? पवित्र सोवडी एक तीच भूमंडळी, तीच भाग्यवंते. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंते. सरती पुरती धनवित्ते, त्या संतांकडलं कधीही सरत नाही. सरत म्हणजे याचे 2 शब्द करता येईल आपल्याला. सरणं म्हणजे पुढे सरकणं, आणि सरतच नाही म्हणजे त्यांच्याकडलं कधीच संपत नाही. हा एक त्याचा अर्थ. सरती पुरती, पुरती म्हणजे जमिनीत नाही, त्याचा अर्थ असा आहे, पुरती म्हणजे कायमस्वरूपी पुरत राहणं, एखादी वस्तू पुरवत राहणं, पुढे पुढे प्रत्येकाला पुरेल असं. जसं समजा वाटाभर काय आहे, कटोराभर काय आहे, प्रसाद आहे, पण 100 माणसं आहे,
मग ते 50 माणसाला संपणारी वस्तू 100 माणसाला पुरवायची आहे. म्हणजे ते पुरत राहणे, थोडं थोडं जास्त देण्यापेक्षा थोडी थोडी देणं, त्याला पुरवत राहणं असं म्हणतात. सरती पुरते धन वित्ते, त्यांच्याकडलं कधीच धन. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर किंवा सुवर्ण पिंपळाचं एक वर्णन केलंय बघा. दयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बड रेडा बोले, असं मी एका कीर्तनात सांगितलं. रात्रीच 11ची बस पकडली आणि आळंदीत गेला. आळंदीत गेल्यानंतर महाराज तुम्ही कीर्तनात किती लबाड बोलताय, तुम्ही सांगताय की आळंदीमध्ये सुवर्णाचं पिंपळ आहे आणि इथं येऊन बघितलं तर सुवर्णाचं पिंपळ नाही. अरे मूर्खा, त्याकरिता ती दृष्टी असावी लागेल, ती योग्यता असावी लागेल. आपल्याला सुवर्ण पिंपळ दिसेल का? आणि सुवर्ण पिंपळ जर दिसलं तर महाराज आजपर्यंत ठेवलं असतं का? सांगा, ठेवलंच नसतं. मुळी सुद्धा ठेवली नसते. काही काही ज्ञानेश्वरीमध्ये अशा ओव्या आहेत, नाथ महाराजांनी ते शुद्धीकरण करताना वेळेस ते काढलेत, पण काही काही तुकडे अजूनही आहेत की ती ज्ञानेश्वरीची ओवी जर डाळिंबाच्या काठीने जर ती काठी घेतली आणि रुईच्या दुधाने जर लिहून काढली तर महाराज ते जर 100, 1000 किंवा 108 वेळा किंवा 100108 वेळा जर ते जप केलं तर महाराज जी सिद्धी पाहिजे ती सिद्धी प्राप्त होते. असं अनेक ओव्यांचं महात्म्य आहे. ज्ञानेश्वरी काही साधी नाही, आहे की नाही, इतकी प्रभावशाली आहे महाराज की त्या एका ओवीवर महाराज अनेक सिद्ध्यांची प्राप्ती करता येते. ज्ञानेश्वरी पहिल्या अध्यायातली 21व्या क्रमांकाची ओवी सरस्वती मातेची ओवी आहे. परमपूजनीय चंद्रशेखरजी महाराज, परमपूजनीय चैतन्यजी महाराज कायमस्वरूपी सांगत असतात की त्या ओवीवरती जर अनुष्ठान केलं तर सरस्वती मातेची विद्येची देवता आपल्याला प्राप्त होत असते. आता शेलूला जो मोठा सप्ताह झाला ना, ते पंडित महाराज आमच्या पाठाचे आहेत. महाराज त्यांनी चंद्रशेखर महाराजांच्या म्हणण्यानुसार, सांगण्यानुसार त्या ओवीवरती अनुष्ठान केलं म्हणून आज एवढा मोठा सप्ताह उभा राहिला. याची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. पवित्र सुवळी एकतेचं भूमंडळी ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते. सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव संतांकडलं तेच भाग्यवंत आहेत का? तर त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये ह्या संतांचं सर्व काय फल प्राप्त झालं, ऐश्वर्य प्राप्त झालं, ऐश्वर्याचं वर्णन करता आलं, योग्यतेचं वर्णन करता आलं. म्हणून सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव, सोहळी पवित्र की शुद्ध, याचा अर्थ सांगतो आणि आपली सेवा पूर्ण करतो. कारण की थोडी घटना घडलेली आहे म्हणून काकाजींनी सांगितले की थोडं लवकर आटपत घ्या. देव आज्ञा झाली. विठ्ठल विठ्ठल. सोवडी म्हणजे काय? सोवडी जे सोवड आहे, सोवड म्हणजे काय? सकाळी आपण पूजेमध्ये ब्राह्मण घालतात सोवड, ते एक सोवड आहे. आणि दुसरं सोवड म्हणजे काय? ज्याने देवाने आपल्याला अंगीकार केला, ज्या व्यक्तीला अंगीकार केला, सोहळा तो झाला देवे अंगीकार केला. शबरी मातेचं वर्णन आहे. शबरी मातेला भगवान परमात्म्याने आपल्या जवळ घेतलं. काही ऋषीमुनींनी सांगितलं तपश्चर्या करताना, म्हणले हे तलावाचं पाणी आहे, हे पाणी अशुद्ध झालेलं आहे. रामप्रभूने विचारलं कशामुळं? म्हणे त्या भिल्लनीने काय केलं? स्पर्श केला म्हणून काय झालं? अपवित्र झालं. रामप्रभूने सांगितलं मी सांगतो ते करा, थोडं पातेल्यामध्ये पाणी आणा, टोपामध्ये पाणी आणा, आणल्यानंतर त्या भिल्लनीचं काय करा? पाय धुवा आणि ते पाणी तलावामध्ये नेऊन टाका. म्हणजे तुम्हाला कसं माहिती? अरे म्हणले ज्या भिल्लनीने माझ्याकरिता सगळं आयुष्य वेचलं ते भिल्लन काही अशुद्ध नाही, शुद्ध आहे. त्याच भिल्लनीने स्पर्श केला, अशुद्ध केलं तुम्ही असं म्हणताय, पण तिचेच पाय धुवून ते पवित्र पाणी त्या तलावामध्ये टाका, ते शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. कशाकरिता सांगितलं? तर सोवळी सोहळा तो झाला देवे अंगीकार केला. भगवान परमात्म्याने ज्या भक्ताचा अंगीकार केला ते काही सामान्य असू शकत नाही. पवित्र की शुद्ध, 4 मुद्दे तुम्हाला सांगतो आणि सेवा संपवतो. ते शुद्ध आहे पण पवित्र नाही, आणि पवित्र आहे पण शुद्ध नाही. 2 मुद्दे झालेत. पवित्र आहे पण शुद्ध नाही एक मुद्दा,
शुद्ध आहे पण पवित्र नाही. दोन मुद्दे. ते शुद्धही आहे ना पवित्रही आहे. तिसरा मुद्दा, ते पवित्रही नाही ना शुद्ध नाही. पहिला मुद्दा आहे का पवित्र, ते पवित्र आहे पण शुद्ध नाही. चंद्रभागेचं पाणी काय आहे, पवित्र आहे, पण तिथं लिहिलेलं आहे हे तुम्ही फक्त चूड घ्या किंवा अंगावर घेऊ नका किंवा पिऊ नका, हे अशुद्ध पाणी आहे. ते काय पवित्र नाही का. आपण गेल्या पहिले चंद्रभागीचं आपण काय करतो, तीर्थ घेतो. पवित्र आहे पण शुद्ध नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे, ते शुद्ध आहे पण पवित्र नाही. वा, शुद्ध आहे पण पवित्र नाही. पूजेला चालेल का ते. कोणी भरलं असेल, कुठं भरलं असेल, काय भरलं असेल, कशा पद्धतीने भरलं असेल, याचं काही आपल्याला त्याचं माहिती नाही. म्हणून ते शुद्ध आहे पण पवित्र नाही. दोन मुद्दे झाले. शुद्ध आहे पण पवित्र नाही, पवित्र आहे पण शुद्ध नाही. दोन मुद्दे. ते पवित्र नाही आणि शुद्ध नाही. कुठलं पाणी, कुठलं, हॉटेलचं पाणी. हॉटेलचं पाणी पवित्र आहे, हॉटेलमध्ये नाही पाणी. शुद्धही नाही पवित्रही नाही. बघा, ज्याला पवित्र वाटेल त्याने दूरच जाऊन प्यायला घेतो, पण ज्याला वाटतंय किंवा हे पवित्र नाही शुद्ध नाही त्याने कधी पिऊ नाही. तीन मुद्दे झाले. पवित्र नाही, शुद्धही नाही, पण ज्या ठिकाणचं पवित्र आहे आणि शुद्ध आहे ते म्हणजे वारकऱ्याच्या घरचं पाणी. विठ्ठल विठ्ठल. पवित्र आहे, पवित्र आहे ना सोवडी आहे. पवित्र सोवडी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंते सरती पुरते धनवित्ते. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तुकोबराय म्हणू लागले की जे पवित्र आहेत, सोवडी आहेत, एक आहे, त्यांची सेवा घडावी. तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. कोणाची, पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी त्यांची. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव त्यांची, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते त्यांची. काय घडावी, सेवा घडावी. तुकोबराय म्हणतात पहिल्या चरणामध्ये ज्ञान सांगितलं, दुसऱ्या चरणामध्ये भक्ती सांगितली, तिसऱ्या चरणामध्ये व्यवहार सांगितला आणि चौथ्या चरणामध्ये अनुभव सांगितला. कसा आहे, अभंग, अभंगाच्या बाहेर तर मी जाणार नाही. कोणाला आवडो न आवडो, कोणाला पटणार न पटणार, त्याचं काय घेणं देणं नाही. पण स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गुरुवरांच्या सानिध्यामध्ये जे शिक्षण घेतलंय ते शिक्षण तिथं नियमच आहे, अभंगाच्या बाहेर जायचं नाही. आणि जर हे सगळ्यांनी जर केलं तर प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या साधकाला कळल्याशिवाय राहणार नाही. अभंग कसा, असं चिंधड्या झाल्या पाहिजे. जसा एखादा श्लोक आहे, कर्ता कर्म क्रियापद एक वचन बहुवचन द्विवचन सगळं आपण घेतो, तशा पद्धतीने अभंगाचा सगळा दार कुठे आहे, खिडकी आहे, प्रवेशद्वार कुठं आहे, मागचा दार कुठं आहे, हे सगळं अभंगातलं कळलं पाहिजे. आणि म्हणून पवित्र सोवडी एकतेच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव ज्ञान सांगितलं. कारण की त्या पवित्र आणि सोवडी एकतीच भूमंडळी यांच्याबद्दल जे ज्ञान प्राप्त झाले ना, ते तुकोबराय म्हणतात त्यांची सेवा माझ्याकडून घडावी. आता तुकोबराय काही साधारण आहेत का, अनुर रेणू या थोकोडा तुका आकाशा एवढा असे असणारे तुकोबराय सुद्धा आपल्याकडे लहानपण घेतात. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, हे सेवा माझ्याकडून घडावी. जे पवित्र आहे, सोवडी आहेत, तीच भाग्यवंत ज्यांना देव आवडतो, अशा संतांची माझ्याकडून सेवा घडावी. असा थोडक्यात त्या अभंगाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ही कीर्तनरूपी सेवा पांडुरंग परमेत्मेच्या चरणी, श्री ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या सर्व गुरु यांच्या चरणी, श्री सद्गुरू भालनाथ महाराज यांच्या चरणी आणि सगळे वारकरी मंडळी. आता तुम्ही सगळे जर मला ओळखतच असाल नसाल, पण मी थोडी थोडी चेहरे ओळखतो बरं का. भांडवलीचा आणि वडापुरीचा जुना संबंध म्हणजे व्यवहारिक पद्धतीने आहे, संबंधाने आहे. काय म्हणतात त्याला अजून, समधी प्रकारामधून सुद्धा आहे. म्हणजे समधी म्हणजे काय, आमच्याकडे समधी म्हणतात त्याला, सोयरकी आहे की नाही, पाहुणे मंडळी. अशाही पद्धतीने काय आहे, वारकरी आपलं भांडवली आणि वडापुरीचा खूप मोठा जुना काळापासून संबंध आहे. आणि आता कीर्तनाला उभे राहिलेले आमचे विनिकरी बाबा हे सगळे वारकरी मंडळी आहेत, सगळ्यांचा काही परिचय नाही. आता आमचे नंदूदादाही आहेत, आमचे काय
मंथन महाराज ज्यांनी आतापर्यंत मृदंगाचं मंथन केलं है की नाही? मंथनी नवनीता ते सगळे अनंता आमचे बापू आहेत, मडवलीचे सगळेच मंडळी आहेत आणि ज्यांचा आज एकादशीच्या दिवशी फराळाचं काय आहे? हा? गुलाबराव पवार म्हणजे तुमचंच आहे वाटतं? हा त्यांचं आहे गुलाबराव पवार. तुम्ही माळे नाही का? वा. सगळ्यांची शिवा सुंदर अशी आहे आणि मला तर असं वाटतं की प्रत्येक एकादशीला खरंच तुम्ही भाग्यवान आहेत. आळंदीला एवढ्या लांब जाणं होत नाही, पण तुमच्या गावामध्येच आळंदी प्राप्त होते आहे आणि खूप महत्वाचं आहे. आणि खरं जर म्हटलं तर या कीर्तनामध्ये तरुण बसलेले दिसतात, लांब का होईत ना पण तरुण आहेत. तरुण असले तर ही परंपरा चालेल, अन्यथा चालणार नाही. आणि आता ही फडावरची परंपरा आहे, पण मला माझं अशा अंतकरणाला असं वाटतंय की आतापर्यंत मला कोणी बोललं असेल नसेल बोलले, पण मी लहान तोंडी मोठा घास घेतो आहे. पण ही परंपरा आपण टिकवली तर पुढे टिकणार आहे. आज तुम्ही सगळे फुलपॅनवर आहे म्हणून तरुण मंडळ फुलपॅनवर आहे की नाही? आहे की नाही? आता हे कसं आम्ही रामभाऊ महाराज राऊत बाबांचे शिष्य आहेत म्हणून ते आम्ही प्रत्येक बोलतच नाही, ते येतच हो गाणे. एकदा मडवलीमध्ये राऊतबाडी सांगितलं बापू महाराजांना, जर चड्डीवाले असतील तर मी कीर्तनाला येणार नाही, म्हणजे पॅन्टवाले असतील तर मी येणार नाही. बापू महाराजांनी सांगितलं, सगळ्यांनाच सांगितलं. मला वाटतं बापूलाही माहिती असेल. किंवा धोतरवाला असेल त्यानेच उभं राहायचं. तर मला वाटतं फक्त बापू आणि महाराज आणि दोघं तिघच फक्त धोतरवाले होते ना, ते सगळे खाली बसले. महाराज बाबा म्हणले, राऊत बाबा मला चालेल, 4 जण असले तरी चालेल. दुसऱ्या दिवशी तात्यांचं कीर्तन होतं. तात्यांनी म्हटले बाबांना, अहो रामभाऊ अगोदरच म्हणले इकडे कोणी फिरकत नाही, तुम्ही जर हे नियम काढलं तर कसं होईल? पण बाबांनी उत्तर दिलं, जर म्हणजे ही परंपरा आपण चालवली नाही तर पुढची पिढी म्हणली की आपल्या मागे माणसं हेच करत होते, आहे की नाही? आता धोत्रवाले बघितलं 2-3च दिसतात फक्त, आहे की नाही? मग ही तरी परंपरा म्हणजे नेमकं कमीत कमी वारकरी पोशाखामध्ये तरी दिसलं पाहिजे. आमच्या आता कीर्तन खालच्या सप्त्यामध्ये माऊलींनी जो सप्ताह चालू केला भांडवलीमध्ये, त्या सप्त्यामध्ये एक कीर्तनकार आले, नाव नाही सांगणार, पण ते कीर्तनकार आल्यानंतर महाराज हरिपाठाला उभे राहिले, तर ते बुवा आलंच नाही, महाराज आलेच नाही, महाराज आलेच नाही. ते महाराज येऊन तर हरिपाठ पूर्ण केला त्यांनी आणि कीर्तनात मध्ये सांगितले काय म्हणले, किती चांगलं आहे, जोपर्यंत कीर्तनाला उभं राहत नाही तोपर्यंत बुवा कोणला आहे, कीर्तनकार कुठला आहे हे सुद्धा कळत नाही. म्हणजे ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. उलट नारदाच्या गादीवर उभं राहून सांगतात ते की बाबा कीर्तनकार ओळखू येत नाही, उद्या साडी घालून या. मग म्हणजे ओळखू येईल का? महाराज आपण जर आपण वर्णन केलं की बाबा आम्ही कीर्तनकार आहे असं जर तुम्हाला गावात आल्यानंतर सुद्धा कळलं पाहिजे की ही कीर्तनकार आहे, तर महाराज आपली परंपरा आपली चालणार आहे पुढे, आहे की नाही? म्हणून सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी धोतर घाला, म्हणजे पक्वाचकारही धोतर घालील, विनेकरी सगळेच मंडळी, नवीन तरुण मंडळ धोत्राची किंमतही कळाली पाहिजे ना, आहे की नाही? मला धोत्राची किंमत कधी कळणार आहे आपल्याला. आणि म्हणून ही कीर्तन रूपी सेवा सर्वांच्या चरणी, जे अन्नदाते त्यांच्याही चरणी, सर्व माता भगिनी आहेत त्यांच्याही चरणी समर्पित करतो. पांडुरंग परमेत्म्यांचे चरणी समर्पित करतो आणि सेवेला इथं विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली
विठ्ठल बोलिले गुरे